गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. चला, तुमचं काय चाललंय सकाळ सकाळचं? आमचा एक पाच टप्प्याचं काम झालंय, एक टप्पा राहिलाय अजून. बाहेरचं गुरांचं धार झालो की बाकीचं सगळं झालेलं आहे. आणि आता ही दुसऱ्या टप्प्याचं काम, स्वयंपाक करायचा आहे. आमच्या ज्ञानेश्वरीला जायचं आहे शाळेत. आणि छान अशी मस्त आज शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची आहे. सगळं वाटण हे टाकले, शेंगदाणं बारीक केलेत. आता मस्तपैकी शेंगदाणं पण बारीक करून ठेवलं. आणि कणिक मळायसाठी सगळं साहित्य खाली घेतले. काल डबा घातला होता पिठाचा, ते पीठच वाटायचे राहिले. पण आता पीठ वाटायचे, कणिक मळून ठेवायची. आणि कणिक मळून ठेवायची आणि कपडे धुवायला जायच्यात. तवर शेवग्याची शेंग शिजती या, कारण का शेवग्याची शेंग शिजायला वाढू लागतं, लगेच काही शिजत नाही. आता तिला थोडीशी तेलात तळून घेते आणि मसाला हे टाकून पाणी ओतून शेंगदाण्याचा कूट टाकायचा. तेलातच सगळं टाकलंय, जिरी मोहरी हळद कढीपत्ता लसूण ते. आणि आता कोथिंबीर आली बरं का तिथं बाहेर, पण म्हणलं थोडं आणि 2-4 दिवस थोडंसं हे करा. होती थोडीशी मोठी आली बरं का, पण लई कवळी आहे म्हणून मी भाजीला काही टाकत नाही. बऱ्यापैकी आता यायला लागले माळवं पालकाची भाजी ही आलेली, तांदूळचा आहे, त्याच्यात मेथी आहे कुठं कुठं. आता तुम्हाला मी दाखवीन नंतर ना, कारण का त्याच आता संध्याकाळून भाजी करण्यासाठी मी आणणार आहे. खुडून तिथली तिथंच नीट करून आणायची, म्हणजे परत ती शेंट फुटून परत मस्त भाजी तयार होती. येते परत ना. पण आज शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची. परत न घेवड्याची शेंग पण आहे अजून, त्या दिवशी आणलेले बापूंनी, पण ते पण नीट करायची राहिली या. आता ती पण आज नीट करून हे करून ठेवायची. आणि उद्या नेमकीच ज्ञानेश्वरीच्या डब्याला होईल मोकळी शेंग. उरकायचे पटापटा, उशीर झाला आहे. तिथं शाळेचा टायमिंग होईना, आता 9 वाजत आले तर. पण बाहेरचं काम उरकायचं. तो सकाळचा जातो कॉलेजला, मग त्याला चहा नाश्ता पोहे कुठं काय करावं लागतं. नाही कधी खातो कधी खात नाही. आज काय केलं नव्हतं, पण तरी उशीर झालाय. असू द्या, बाहेरचं पण काम राहिले. हात दुखतोय, हाताने काय हीच व्हायला आहे नाही, फोनच धरायला नाही. हात परतून दुखायला लागला. आधी दुखत होता, ती बंद झालता. थोडीशी कणिक, डब्याला चपात्या लागतात ना, म्हणून कणिक मळायची. सकाळ सकाळची सगळी कामं अशीच असते ती. तुमची तीच, माझं तुम्ही पण त्याचं तुमचं तीच चाललेलं असतं की सगळ्यांचं, बायकांचं सगळ्यांचं तीच काम. रोजचं घनचक्र तेच. नवीन तर काही कामच नाही. उठायचं, आंघोळ करायची, स्वयंपाक धुणं भांडी खाणं पिणं, तीच तेवढंच काम आहे. दुसरी नवीन काम काय नाही तीच आपल्याला. कोणाचं रानातलं असं कोणाचं गुरांचं, कोणाचं काय, कोणी जॉबला जात, कोणी काय करीत असेल, आहे का नाही? बरोबर का नाही? थांबा, आता भाजीला मसाला टाकते. म्हणता बापू काय नाही, कापड धुवायचे ती बाळा. धुताय का भिजाय घालताय? अरे ती भिजाय घालतो, मुरते ती ओ, निघते ती कापड म्हणून. हा, मम्मीला कष्ट कशाला द्यायचं उगा, कशाला घासू घासू घासायचं. ती काय करते ती, त्याच पाण्यात ही करते ती. मग ती मला ते उगच वाटत. पदशीर आपली भिजाय घातली म्हणजे मुरते ती दुपारपर्यंत, आणि चांगली निघते ती ओ. नाही तर हाय त्या बाहेरच्या ह्याला आणि ह्याला. निरम्यात भिजाय घातली पदशीर, काय नाही अडचण. आज ऊन पडलंय, पण येईल पाऊस. हळूहळू आपलं चालायचं. समद्यांना नमस्कार. गेल्यात पालखीला 2 आपली माय लेकर, एक गेलं तुकोबाच्या, एक गेलं माऊलीच्या. नाही, आधी तुकाराम महाराजांच्या नाही गेली. कोणाच्या का असाना पालखी बरेच गेली या, पंढरपुरातच जायची या. कुणी गेला तरी पंढरपुरातच जावा लागत. मग पालख्या ही समद्या सारख्याच ह्या का देवाच इथं. हो, देव इथं म्हणून आपलं करते ती. आता इथू राहणार ना, चला नमस्कार समद्यांना, का ताय बाय ही. हा, चला टाक फोटो बिटो माझा, चमकू दिवाळीच. चमकवती बापूला.
काही नाही. झाली कणिक मळून आता भाजी शिजती तवर कपडे टाकते आपण. आपण आता लगेच शिजणार नाही भाजी. तवर भाजी बापूला गरम करून तुला तवर बर बर नुसतं त्याचं शिकर परत ते की थमकी व्हिडिओ होती की सगळ्यांना चाललंय आता चपात्या लाटायच्या. आता ज्ञानेश्वरीचा टायमिंग झाला जायचा. ज्ञानेश्वरीला शाळेत जायसाठी उरकायचे पटापटा. भांडे धु काल नेमकी भाकरी पदेशीर आणि भात गरम कर. कांदा चिरून टाका बघू खऱ्याने मला बघायचंय चिर टाकते हो बापू तुमच्यासाठी काय पण. हा म्हणजे नसत्या भातावर जगू आपलं दोघं. चला नमस्कार समद्यांना. भातावरच जागा तुम्ही आता पहिली आली. माझ्या हाताला चिकट पाय सगळ्यांना चहा तर मला घालून दिले.